नमस्कार, मी वत्सल पवार हॉटेल ग्रँड प्रभूमध्ये आपलं स्वागत आहे. आणि आज आपण जी डिश बघणार आहोत ती म्हणजे पनीर शोले टिक्का. हे एक नॉर्थ इंडियन स्टार्टर आहे. जेवणाच्या सुरुवातीला आपण ही डिश घेऊ शकतात. ही अत्यंत चविष्ट अशी डिश आहे. यात आपण चांगल्या प्रकारचं पनीर, चीज, बटर असं हे सर्व वापरतो. विविध प्रकारचे मसाले वापरून ही डिश तयार होते. ही डिश बनवत असताना प्रथम पनीर, दही, वेगवेगळ्या प्रकारचे मसाले, राईचं तेल हे सगळं मॅरिनेट करून त्याच्यात मॅरिनेशन करून 1 तास हे ठेवलं जातं आणि त्यानंतर हे तंदूरवर भाजलं जातं. तंदूरवर भाजल्यामुळे त्याला असा स्मोकी असा फ्लेवर येतो आणि चवीसाठी पण ते अतिशय उत्कृष्ट लागतं. तुम्ही इथे बघू शकता, हे जे पनीर शोले टिक्का आहे हे आपण सर्व करत असताना त्याबरोबर 2 प्रकारच्या चटणी आपण सर्व करतो. एक ग्रीन चटणी आणि एक रेड चटणी. दोघांची चव वेगवेगळी आहे. कोणाला तिखट खायची असेल तर ते आपल्या रेड चटणीबरोबर खाऊ शकता आणि मीडियम स्पायसी खायचं असेल तर ते दह्यापासून बनलेली आपली ग्रीन चटणी आहे त्याच्यापासून ते खाऊ शकता. पनीर शोले टिक्का म्हणजे शोले मूव्ही आणि या डिशचा तसा काही एक संबंध नाही आहे. इथल्या शोलेचा अर्थ आहे तिखट. ही थोडीशी स्पायसी असणारी, मीडियम स्पायसी असणारी अशी डिश आहे. तर तुम्ही इथे बघू शकता, इथं प्रेझेंटेशन हे बार्बिक्यू डिश आहे. हिच्यात खाली कोळसा लावलेला असतो. तो कोळसा लावल्यामुळे त्याच्यातनं धूर येतो. त्या धुरामुळे त्याला असा स्मोकी, डिशला पनीरला पण असा स्मोकी फ्लेवर येतो आणि दिसताना पण ते खूप स्मोकी दिसतं. म्हणून ही डिश तुम्ही एकदा अवश्य ट्राय करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. तर तुम्ही हॉटेल ग्रँड प्रभूला येऊ शकता आणि पनीर शोले टिक्काचा आस्वाद घेऊ शकता. नमस्कार.